बघूया। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यामधल्या अलंकार पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झालाय। दरम्यान ससून रुग्णालयाचा अहवाल समोर आला असून यामध्ये डॉक्टर घैसास यांना दोषी ठरवण्यात आलाय। तनिषा भिसे यांना वेळेवर ॲडमिट करण्यात आलं नाही। त्यांच्या उपचारांमध्ये हलगर्जीपणा झाल्याचा ठपका ठेवण्यात आला। या अहवालाच्या आधारावरती गुन्हा दाखल करण्यात आल्याचं दिसतंय। मात्र आता डॉक्टर घैसास यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्यामुळे आयएमए आक्रमक होण्याची शक्यता आहे। याआधी आयएमएच्या महाराष्ट्र अध्यक्षांनी डॉक्टर घैसास यांचा दोष नसल्याचं म्हटलं होतं आणि त्यामुळे आता आयएमए नेमकं काय पाऊल उचलणार याकडे लक्ष लागलंय। याच्यामध्ये शासनाची प्रोसिजर आहे, एक जीआर आहे 14चा। त्याच्या जीआर नुसार जे आपल्याकडे रिपोर्ट्स आहेत सर्व हॉस्पिटलचे, ते सर्व हॉस्पिटलचे रिपोर्ट्स आपण ससून हॉस्पिटलला पाठवले, म्हणजे बीजे मेडिकल कॉलेजला पाठवले। त्या अहवालानुसार त्यांनी सर्व त्यांची कमिटी बसते, कमिटीच्या ओपिनियननुसार याच्यामध्ये फक्त सध्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्याविरुद्धचा रोल निष्पन्न झालेला आहे। त्यांचा हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा या ठिकाणी चौकशीच्या अहवालामध्ये ओपिनियन जे आहे मेडिकल ओपिनियन त्याच्यामध्ये निष्पन्न झालेला आहे। त्या रोलनुसार आपण तो आज गुन्हा दाखल केलेला आहे। तर पहिला गुन्हा दाखल झाला त्याचं मी स्वागत करते असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। सत्य बाहेर येऊन न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी सुद्धा सुप्रिया सुळेंनी केली आहे। पहिला गुन्हा उशिरा का होईना दाखल झालाय त्याचं मी स्वागत करते, कारण का ती महाराष्ट्राची लेक आहे। एका हत्येला जबाबदार असलेल्या लोकांना ज्या पद्धतीने आता निर्दोष साबित करण्यासाठी जी काय प्रयत्न चालले आहेत हे अतिशय दुर्दैवी आहे। अनेक अहवालांमध्ये न अडकण्यापेक्षा सत्य जे आहे त्याच्यावर आपण फोकस राहूया। या अनेक गोष्टी आपल्या सगळ्यांच्या डोळ्याच्या समोर झालेल्या आहेत। कुठला अहवाल काय म्हणतो ह्याच्यात न अडकूया नको। आपण फक्त जे सत्य आहे ते सत्य बाहेर आलं पाहिजे। दरम्यान सर्व अहवाल पाहून रुग्णालय दोषी आढळल्यास रुग्णालयावरती सुद्धा कारवाईची मागणी करणार असल्याचं भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी म्हटलंय। तर हॉस्पिटलला पण त्यांनी सांगितलं की या हॉस्पिटलमध्ये असं झालं, त्या हॉस्पिटलला असं झालं। पण सूर्याला तर मी स्वतः त्या ठिकाणी होतो। सूर्याला ॲडमिट केल्यानंतर त्यांनी इमिजिएट त्या ठिकाणी कुठलाही पैसे न मागता ट्रीटमेंट चालू केली आणि ट्रीटमेंट चालू केल्यानंतर त्या ठिकाणी 2 मुलींना त्या ठिकाणी जन्म दिला गेला। मला असं वाटतं सूर्यानी पण आजीच बागडू दिली असती, त्या मुली पण आज जिवंत दिसल्या नसतील। त्यामुळे सूर्या किंवा इतर हॉस्पिटल यात दोषी असू शकत नाही असं मला वाटतं। जे 4-5 अहवाल आलेत तुम्ही तरी ते वाचलेत का? मी 5वा अहवाल अजूनपर्यंत वाचलेला नाही आहे। मी 4 अहवालांच्या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे। त्याच्यामध्ये हॉस्पिटल्स दोषी आहेत। पहिल्या 3 अहवालामध्ये जे काही सांगितलं त्यात डॉक्टर दोषी आहेत। या अहवालाचा जो गाभा असेल त्या गाभ्यानुसार हॉस्पिटल दोषी जर असेल तर 100% आम्ही हॉस्पिटलसाठी या ठिकाणी 100% प्रयत्न करणार आहोत। तर डॉक्टर घैसास यांच्यावरती आता गुन्हा दाखल झालाय आणि इतर रुग्णालये सुद्धा आता पोलिसांच्या रडारवरती आलेली आहेत। सूर्या, मणिपाल, इंदिरा IVF या रुग्णालयांना सुद्धा नोटीस दिली जाणार आहे। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। तनिषा भिसे मृत्यूच्या प्रकरणाशी संबंधित इतर रुग्णालयांची माहिती सुद्धा आता गोळा केली जाईल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।